रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. सुराज्य फाउंडेशनचा UPSCतील यशवंतांचा व्हिजन गौरव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न. वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत गेल्या 19 वर्षापासून UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिजन गौरव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे भवितव्य हे आजच्या यशस्वी तरुणांशी जोडलेले आहे. तुमच्या कार्यातून राष्ट्र निर्मितीची भक्कम पायाभरणी व्हावी असे आवाहन त्यांनी केले. घटना कितीही सक्षम असली तरी तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज असते, असेही त्यांनी नमूद केले. देशाच्या वेगवान परिवर्तनाच्या प्रक्रियेत जबाबदारीने भूमिका निभावत घटनेची सार्थकता सिद्ध करा, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. तसेच जागतिक पातळीवरील आव्हानात्मक परिस्थितीतही भारताने आपल्या राजनैतिक कौशल्याच्या जोरावर यश मिळवले असून देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी अशा यशवंतांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शास्त्री भवन शेजारील पटांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आमदार डॉ. विनय कोरे, सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, आमदार अशोकराव माने तसेच उपस्थित यशवंतांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वारणा बाल वाद्यवृंदांच्या कलाकारांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुराज्य फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अध्यक्ष NH पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी आभासी दुनियेपासून दूर राहून योग्य क्षेत्राची निवड करावी आणि चांगल्या सवयी आत्मसात कराव्या, असे मार्गदर्शन केले. गेल्या 19 वर्षात या उपक्रमातून सुमारे 800 यशवंतांचा सन्मान करण्यात आला असून सुमारे 8000 विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली आहे. यावेळी विविध यशवंतांनी आपले अनुभव कथन करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मोहिनी जगताप यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला दिला, तर ऋषिकेश पालिमकर यांनी सभोवतालच्या घडामोडीचे निरीक्षण करून अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हर्षवर्धन पाटील यांनी जीवनातील संघर्ष स्वीकारत सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. आरुषा पाटील यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व सांगितले. बापूसाहेब गायकवाड यांनी मित्रांचे योगदान अधोरेखित केले, तर संकेत कुंभार यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश दिला. या कार्यक्रमास आमदार अशोकराव माने, जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे चेअरमन HR जाधव, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, सर्जेराव पेरेडकर, कुलगुरू दिगंबर शिर्के, वारणा शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कारजी, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. साठी म्हणजे काय सांगाल की UPSCचा अभ्यास कसा केला, असा कोणते कोणते परिश्रम, काय काय म्हणजे तुमच्यात हे झालं ते सगळं? आजच्या युवकांसाठी माझं एकच सांगणं आहे, जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर त्याची प्लॅनिंग करा. त्या स्वप्नपूर्तीसाठी काय गोष्टी लागतील याबद्दल प्लॅनिंग करा. त्यावर वर्क हार्ड म्हणजे मेहनत करा. मेहनतीला काही पर्याय नसतो. आणि दुसरं म्हणजे एखादी परीक्षा जर निवडत असाल तर त्या परीक्षेला आपल्या जीवनाची आयडेंटिटी नका बनवू. जर आपण एका परीक्षेवर आपली स्वतःची ओळख जर बनवत असाल तर फेल्युअरची भीती वाढत असते आणि मनाला मानसिक त्रास होऊ शकतो जेव्हा आपल्याला अपयश येत असतं आणि खच्चीकरण होत असतं. तुमची स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी असू द्या आणि परीक्षेला परीक्षेसारखंच ट्रीट करा. फक्त मेहनत करा, प्लॅन करा, अपयशातून परत उठून उभे राहा आणि यश नक्कीच तुम्हाला मिळेल. तुम्ही असं परीक्षेसाठी मग दुसरा आणि ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं उद्दिष्ट ठेवलं असं? तसे माझे प्लॅन बी बरेच होते. दुसऱ्या परीक्षा मी विचार करून ठेवल्या होत्या, पण मी माझा जोपर्यंत अटेम्प्ट आहे तोपर्यंत UPSC करायचाच. जसं म्हणालो की मी फेल्युअरला घाबरत नव्हतो. माझा प्लॅन बी बनवून ठेवला होता, पण माझं प्राथमिक जे ध्येय होतं त्यासाठी मला जितकी संधी मिळेल, जोपर्यंत माझे अटेम्प्ट होते तोपर्यंत मी तयारी करायचं ठरवलं होतं. त्यामुळे मी गिवअप नाही केलं शेवटपर्यंत. आणि जर नाही झालं असतं तरी मी स्वतःला त्रास केला नसता किंवा त्यामधून मी खच्चीकरण झालं नसतं माझं. हा माझा मंत्र होता. ऋतुजा मॅम, तुम्ही सर्वोत्तम यशासाठी म्हणजे काय केलं सा? पहिलं तर मी खूप मोठं स्वप्न बघितलं की मला IAS बनायचं आहे म्हणून,
आणि त्यासाठी मग मी ग्रॅज्युएशननंतर 3 वर्ष मी दिल्लीला प्रयत्न केले आणि पहिल्या 2 अटेम्प्टला मला सक्सेस मिळालं नाही. पण मग मी त्याच्यातून शिकून की माझं कुठं कमी पडतं आहे ते शिकून मग मी त्यासाठी प्रयत्न केला. 3ऱ्या अटेम्प्टमध्ये मग मला हे यश मिळालं. कुटुंबाची कशी सपोर्ट होता तुम्हाला याच्यासाठी? कुटुंबाने मला खूप आर्थिकदृष्ट्या, आता दिल्लीला राहायचं म्हटल्यावर खर्च येणारच, मग त्यांनी आर्थिकदृष्ट्या मला खूप सपोर्ट केला आणि मानसिकदृष्ट्या पण केला की तुला काही पण गरज लागली तर आम्ही आहोत म्हणून. आणि त्यांच्या अडचणी त्यांनी कधी माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाही. या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला. तुमची मुलगी IAS झाली त्याबद्दल? आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. जसं स्वप्न बघितल्यासारखंच वाटतं आहे. तिची आमची अपेक्षा तर होती ती नक्कीच होईल, परंतु परीक्षा अवघड असल्यामुळं मग असं वाटायचं. पण तिला आम्ही तरी पण सांगायचो तुझा अभ्यास करत राहा असं. आणि काय बोला वाटते तुम्हाला मुलीबद्दल तुमच्या? आणि मुलीबद्दल तर भरपूर काही बोलण्यासारखं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. तिने तिची जिद्द, तिची हे सगळं अपेक्षा, इच्छा सगळं पूर्ण केलं आणि आमचंही मान तिने खूप उंचवलं आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.